जेव्हा लॉकडाऊन पडलं त्यावेळेस अशी भीती पैदा झाली की सगळे लोक घाबरले. आता आम्हाला वाटलं आपण काय करावं, आपल्याजवळ पैसा नाही, म्हणून जर आपली अवकात नाही गाडी बांधून जायला गावाकडे. काय काय लोक 10,000 रुपये देऊन गाडी बांधून गेले लातूरात, तर आम्ही जाऊ शकलो नाही. ये जो सफ़र है ये इजी नहीं, एक्स्ट्रॉर्डनरी है, ये बहुत लंबा है, बहुत मुश्किल है. इसीलिए शायद इसको द लॉन्गेस्ट मार्च इन इंडिया कहा जा रहा है. लोग मजबूरी में चल रहे हैं अपने घरों की तरफ. फायनान्शियलमध्ये लोकांना खूप त्रास होत आहे, कारण लेबर वर्कर्सला ते रोज कमवायचे आणि तेच रात्री जेवायला घरी घेऊन जायचे. बट कोविडमुळे त्यांना रोज त्यांची कमाई होत नाही आहे आणि त्याच्यामुळे ते घरी काही घेऊन जाऊ शकत नाही आणि त्यामुळे त्यांना खूप सारे प्रॉब्लेम फेस करावे लागतात. त्याच पिरियडमध्ये माझा जॉब गेला. तेव्हापासून अशी हाल झाली की एकदम मी घसरलोच की आता काय करावं. पुढे आड आणि मागे फिर झाली, काही सुधारणा गेलं. काही लोक लॉकडाऊन पडलं, घाबरले. ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी महिन्याचं लायसन भरून ठेवलं, काही पैसा सामान घरात आणून ठेवलं, या आणि ते आण. पण आम्ही आणावं काय, घरात कुठे बिस्किट खा, कुठे मुरमुरे खा, कुठे पोळी करून खा, अशी परिस्थिती झाली आमच्यावर. काही कोण दिवस काढले आम्ही, पण जिद्द सोडली नाही गावाकडे जायचं म्हणून ठाम विचार केला. काही होता आलं मरण तर सगळे मरू आपण एका ठिकाणी. लॉकडाऊन एकदम अचानक पडल्यामुळं माझं खूप नुकसान झालं. मला खायला नाही आणि माझा धंदा कुठला कामं सुटली माझी सगळी. आणि मालकाने भाडंसुद्धा घेतलं नाही, कमी पण नाही केलं, भाडं कमी केलं नाही. मला कुणी मदत नाही केली, ज्याची अपेक्षा होती त्यांनीसुद्धा मला मदत नाही केली. आता मी सध्या केळी विकते, तिथं पण मला कॉर्पोरेटवाला खूप त्रास देतात. माझा माल पण उचलून घेतात, मला मागतात लायसन द्या म्हणून. माझ्याकडे लायसन नाही आहे, माझी रोजची कमाई फक्त 100 रुपये आहे. या अख्ख्या परिस्थितीमध्ये सगळ्यात मोठा अफेक्ट झाला आहे ते मुलांवर आणि त्यांच्या पॅरेंट्सवर पण. पॅरेंट्सच्या नोकऱ्या गेल्या, त्यांच्याकडे इनफ सेविंग्स नव्हते. आता आपल्यासारख्या लोकांकडे इनफ सेविंग्स नव्हते म्हणल्यावर वी कॅन इमॅजिन की त्यांची परिस्थिती काय असेल. आणि ह्यामुळे मोठ्या संख्येने ते आपल्या गावाकडे परत जाऊ लागले. आणि स्थिती अशी होती ना की मुलांच्या पॅरेंट्सकडे फोनच्या सुविधा नव्हत्या किंवा मुलांना असं एक्सपोजर जे मिळालं पाहिजे एज्युकेशनचं, ते एक्सपोजर त्यांना कोरोनाच्या दरम्यान मिळत नव्हतं. कोरोना के चक्कर में आजकल सारे बच्चे जो है घर पे बैठे हैं. मैं उनके घर पे भी जाकर के देखता हूँ तो माँ बाप भी उन पे जो है काम करवाने लग गए हैं, क्योंकि इस समय पे कितने दिन तक बच्चा जो है घर पे बैठा रहेगा. कहीं पर भी जाते हैं तो 100-200 रुपये करना में मिल जाते हैं उनको, तो खर्चा तो घर का चलता ही है. The pandemic is forcing children out of schools that are shut and into farms and factories to work, worsening the country's child labor problem. पहिली गोष्ट मोबाईल्स अवेलेबल नाही पालकांकडे, हा खूप मोठा प्रश्न. मग त्याच्यातून आम्ही पर्सनली जे असे छोटे फोन असतात त्याच्यावर कॉन्टॅक्ट केला की कुठे आहात. पण तो पूर्ण लॉकडाऊन मध्ये शैक्षणिक सगळं म्हणजे विस्कटूनच गेली घडी. आणि नंतर मग मे मध्ये GR आला की डायरेक्ट मुलांना आपण पुढच्या वर्गात घालत आहोत. त्यामुळे तो जो होता परीक्षेचा तो निघून गेला काळ. पण ऍक्च्युली प्रश्न झाला जून महिन्यामध्ये जेव्हा शाळा ओपन झाली पूर्ण. कारण त्या मार्च ते जूनच्या पिरियडमध्ये काम सगळं बंद असल्यामुळे बरेचसे लोक गावी गेले. गावी गेल्यामुळे काय झालं, मुलं सोबतच त्यांच्या, कारण इथं पुण्यामध्ये कामच नाही त्यांना. मग काय करणार, मग तिथून कॉन्टॅक्ट करून ते आता आम्ही येणारच नाहीये मॅडम, कामच नाही, खाणार काय, राहणार काय, खोलीचं भाडं द्यायचंय, इथं रोजचा दिवसाचं निदान 50 रुपये तरी खर्च लागेल, तर तोही त्यांना अवेलेबल नाहीये किंवा शक्य होणार नाहीये. म्हणून मग नंतर पण तरी फोनवर शिक्षकांनी सगळ्या मुलांचं काउन्सिलिंग केलं होतं. बरेचसे पेरेंट्स त्यांचे कोरोना असून सुद्धा कामाला जायचे आणि या स्थितीमध्ये आपण बघू शकतो की गव्हर्नमेंट एवढं हेल्प करू शकलं नाही त्यांना किंवा गावोगावी जाऊन गव्हर्नमेंट त्यांना हेल्प करत नव्हतं. त्यामुळे बरीचशी लोक अशी अनुषपोटी झोपायची किंवा त्यामुळे ते आजारी पडू लागले. आज होम सेक्रेटरी ने फिर से स्टेट्स और यूटीज को इस समस्या के बारे में लिखते हुए एम्फसाइज किया है कि वे रिलीफ कैंप्स सेटअप करें तथा इन रिलीफ कैंप्स और जो फूड और शेल्टर की सुविधाएं वो कर रहे हैं उसके बारे में प्रिसाइज जानकारी माइग्रेंट वर्कर्स तक पहुंचे. तर ह्या परिस्थितीमध्ये आम्हाला एक कॉल आला की बिहारचे असे मायग्रेंट वर्कर्स होते जे चाकण इंडस्ट्रियल एरियामध्ये स्टक होते. तर त्या अशा मायग्रेंट वर्कर्सना आम्ही 1 मंथ पुरेल एवढं राशन वगैरे देऊन त्यांना परत त्यांच्या गावी पाठवायची सोय तिथल्या बिहार वर्कर्स असोसिएशन थ्रू ती सोय केली. मुंबई में मैं सर गाड़ी चलाता था, ड्राइवर हूँ. यहाँ पे 3 महीने से लॉकडाउन होने के बाद में हम लोग को खाने पीने का बहुत वांदा हुआ. हमारा सारा फैमिली गांव में रहा सर. अभी हम ये सिचुएशन में कैसे जिंदा थे मुंबई में हम ही जानते हैं.
हम सरकार का आभार जताते हैं कि सरकार ने हमारी फरियाद को सुना, देर से सुना लेकिन सुना। आज मेरे को बहुत प्रसन्नता हो रही है कि मैं मेरे फैमिली से मिलने के लिए 3-4 महीने के बाद में मेरे को वहाँ पे देखने को मिल रहा है। जर आपण आणखी एक विचार केला तर काय हे लोक मेंटल हेल्थवर विचार करतायत का? आपल्या भागात तरी मेंटल हेल्थवर फोकस सध्या नाही आहे. पीपल आर लाईक की जर तुम्ही मेंटल हेल्थ बोलले तर दे आर लाईक की यू आर टॉकिंग अबाउट की कोणीतरी पागल आहे का ऑर दॅट. बट कोविडमुळे असं झालेलं आहे की लोकांना डिप्रेशन आलेलं आहे, कारण घरात राहून त्यांच्याकडे पैसा नसतो, त्याच्यामुळे ते फॅमिलीला फीड कसं करणार. त्यामुळे मुलांचं शिक्षण थांबलेलं, मुलं पण घरीच असायचे, त्याच्यामुळे घरी असल्यामुळे एकमेकांसोबत राहून त्यांना नॉट इरिटेटेड बट ते असं एकमेकांना म्हणजे दिवसभर आपण त्यांच्यासोबतच राहतो. एन्झायटी इश्यू यायला लागले, कारण घरातला जो कमावता आहे तोच घरात बसला आहे, तर त्याला यायला लागलं की आत्ता ठीक आहे 2 महिने मी चालवेल, पण पुढचा महिना काय, कारण लॉकडाऊन कंटिन्यू सुरू होतं. नंतर लॉकडाऊन आणखी वाढत गेलं, त्यामुळे लेबर्स वर्करला खूप त्रास झाला. आणि नंतर मग आपण बोलायला गेलो तर ती स्टेज मेनिया स्टेजमध्ये गेली, आणि मेनिया स्टेज इज अ मोर हायपर स्टेज, ज्याच्यात आपण लोक एकमेकांना मारायला सुद्धा लागतात. सो उमेद फाउंडेशनच्या अख्ख्या टीमने असं ठरवलं की त्यांना बेसिक गोष्ट म्हणजे सायकोलॉजिकल हेल्प मिळाली पाहिजे. आपण जाऊन त्यांच्याशी बोललं हीच त्यांच्याशी आजच्या दिवसात खूप मोठी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आमच्या प्रत्येक मेंबरनी येऊन त्यांना धान्याचं वगैरे काय अशी हेल्प आहे ती दिलेली आहे. अख्ख्या स्कूलच्या स्टाफनी सुद्धा जुटून काम केलेलं आहे मुलांसाठी. तर मला असं वाटतं की परत लॉकडाऊन जर झालं तर बाकीचं तर अख्खं सेक्टर काय आपलं इंडस्ट्रियल सेक्टर म्हणा किंवा वर्कर्स लेबर सेक्टर म्हणा ते कोलॅप्स होईलच. लॉकडाऊन जरी आलं तरी सरकारने आमच्यासारख्या लोकांना मदत करावं अशीच अपेक्षा आहे. आमचा धंदा कुठंतरी लावून द्यावा, नाही तर आमच्या भाजीच्या धंद्यावर आम्हाला मदत करावं. मला उचलू नका आणि आमचा माल उचलून घेऊ नका. परत आता ती सिच्युएशन येते ॲज वी ऑल नो की परत आता लॉकडाऊन होऊ शकते. वी डोंट नो दी एक्झॅक्ट सिच्युएशन, पण जर झाली तर आपण त्यांना हा संदेश की तुम्ही एकमेकांबरोबर जेवढे चांगले राहाल तेवढे तुम्हाला एकमेकांचा सपोर्ट भेटेल, आणि सपोर्ट जर एकमेकांचा भेटला तर तुम्ही एकमेकांच्या फॅमिलीजला सपोर्ट करू शकाल आणि तेवढं सोबत फॅमिली बिल्डअप होऊ शकेल. हेच मी म्हणते की मेंटल हेल्थ मॅटर. आता अजून लॉकडाऊन म्हणलं अजूनच काहीतरी भीती वाटते की कामं चालले जातील, अजून हायती बी कामं गेले तर काय खास? पहिल्यासारखे दिवस आले तर अजून तरी काय करायचं, का आत्महत्या करायची, काय करायचं? पैसा नसते आपल्याजवळ काय करायचं? ज्याच्याकडे पैसा आहे ते खाते कुठून मी आणून पार्सल मागते काय खाते, आम्ही काय खायचं?